आपल्या सर्वांचं एक आवडतं व्यक्तिमत्व, संगमनेर अकोला तालुका दोन्ही तालुक्यामध्ये ज्यांनी एक आपल्या वेगळ्या कार्यकर्तृत्वाने वेगळी एक प्रतिमा तयार केली असे आदरणीय मधुकरराव नवले साहेब अर्थात भाऊ यांचा अभिष्टचिंतन गौरव स्मरणिकेचा आज प्रकाशन सोहळा होत आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय कर्तबगार आमदार आमटे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आणि राज्यामध्ये शेतकरी चळवळ, शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे आदरणीय दशरथजी सावंत साहेब, आपल्या वाणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव झालेलं आहे असे आदरणीय एच. देशमुख सर, त्याचप्रमाणे कसुर पाटील शेटे, पांडुरंग पाटील गुले, त्याचप्रमाणे शांतारामजी गजे सर, सुरेशराव गडाख, त्याचप्रमाणे रमेशजी जगताप, विलासराव नवले, ॲडव्होकेट शिवाजी नेहे, अरुणराव वाकचौरे, गुलाबअण्णा देशमुख, फैजान तांबोळी, संजय भुजबळ, हेमंत आवारी, प्रकाश देशमुख, बाळासाहेब शेटे, भास्करराव दराडे, श्रीनिवास एलमामे सर, तुषार गायकर, प्राचार्य देशमुख, सतीश पाचपुते, श्री ताजने साहेब, सुरेशराव गडाख, आता जशी नावं येत गेली तसे लिहिलेले आहेत। सर्वच आता इथे आदरणीय ताई सुमनताई नवले, विक्रमजी नवले, सौ राधिकाताई, त्याचं नाव काय, दिग्विजय, म्हणजे सर गात होते, दिग्विजय तबल्यावर उत्तम साथ देत होता। तर भाऊ तुम्हाला तर काही काळजी नाही, तिसरी पिढी तयार होते आता, तर इतक्या सुंदरपणाने तो तिथे तबला वाजवत होता। सर्वच उपस्थित आता इथे खूप मान्यवर आहे, सर्वच उपस्थित पांडुरंग पाटील गुले, व्हाईस चेअरमन संगमनेर सहकारी साखर कारखाना, आदरणीय भाऊसाहेब सहकारी महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, श्रीयुत सुजित आणि सचिन नवले, दोघांचं नाव घेऊन टाकतो। आणि मला विशेष धन्यवाद द्यायचे ते जयश्रीताई देशमुख आणि अल्फान्सा मॅडम यांना आणि त्यांच्या सर्व स्टाफला, कारण हे सगळे लेख जे आहेत ते सर्व तुम्ही सर्वांनी लिहिलेले आहेत। तर तुमच्या सर्वांचं विशेष अभिनंदन की आपण आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल इथे अतिशय चांगली भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। श्रीयुत कोल्हार सर, चंद्रभान कोल्हार सरांनी अतिशय सुरेल शहरात भावना आवडणारे, आम्हाला सर्वांनाच आवडणारं मानसा इथे मी हे गीत तिथं गायलं। सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आदरणीय भाऊंनी सांगितलं की सर्व त्यांची वाटचाल कशी झालेली ही तिथे सांगितली। ते मुळातच डाव्या चळवळीतनं कॉम्रेड मधुकरराव नवले, जरी ते काँग्रेसमध्ये आले तर लोक त्यांना कॉम्रेड व्हायचे, म्हणलं काँग्रेस पण आणि कॉम्रेड पण, म्हणजे दोन्ही त्यामध्ये येत आहे असं भाऊंचा उल्लेख होता। आणि मोठी पार्श्वभूमी सगळ्या अकोला, संगमनेर, सगळ्या नगर जिल्ह्यालाच डाव्या चळवळीची त्या ठिकाणी पार्श्वभूमी होती। आणि त्यामुळे असं म्हणायचे लोक म्हणतात, म्हणजे एक काळ होता महाराष्ट्रामध्ये की ज्यावेळेस तरुण माणसं जर कम्युनिस्ट झाली नाही, तरुण मुलं हे कम्युनिस्टच होण्याकडे त्यांचा जास्त कल होता, तर ते काहीतरी त्या मुलामध्ये वेगळं पण आहे असं म्हणतात, हा जरा वेगळा आहे। कारण एक सर्वसामान्यपणे इथे ती डावी चळवळ रुजलेली होती आणि त्यामुळे भाऊ तरुण असताना त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये त्या भावना येणं आणि त्या रस्त्याने त्याने जाण्याचा निर्धार करणं यामध्ये काही फार म्हणजे एक साहजिक भावना होती। परंतु त्या वाटेवर चालून जाऊन काहीतरी वेगळं निर्माण करणं हे मात्र हे अद्वितीय होतं। आणि मग भाऊंनी ही वाटचाल सुरू केली। त्यांनी सांगितलं त्यांच्या अनेक व्यक्तिमत्वांचा त्यांनी उल्लेख केला, ते पिचड साहेब आहेत, दशरथ सावंत साहेब आहेत, इसं आदरणीय भाऊसाहेब थोरात, त्यांचं विशेष प्रेम खताळ साहेब आहेत, सर्व ही खूप मान्यवर, पी कडू पाटील असतील, असे अनेक मान्यवर नेते त्यांची जडणघडण झाली आणि आपल्या सर्वांची जडणघडण त्या व्यक्तिमत्वांमुळे झाली आहे। आदरणीय दादांचं भाऊंवर विशेष प्रेम होतं आणि भाऊ दादांना विशेष असं स्थान त्यांच्या जीवनामध्ये देत होतं। त्यांनी सांगितलं की दादांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, शेवटी राजकारण
मित्रांनो म्हणजे काय, हाही एक मोठा प्रश्न आहे. आता राजकारण कशाला म्हणायचं, आत्ताच्या सगळ्या परिस्थितीत पाहून त्याची व्याख्या केली तर मग ते जरा भयभीत होतं मनुष्य. परंतु जी मुळात जी व्याख्या म्हणजे चाणक्याने केली होती ती म्हणजे माणसाच्या कल्याणाचा माणसाच्या कल्याणाचं साधन, मानवाच्या कल्याणाचं साधन म्हणजे राजकारण आहे. आता तो अर्थ म्हणजे अर्थ कुठलाही आपण घेऊ शकतो की सत्ता मिळवण्यासाठी जी काही प्रक्रिया असते किंवा त्याला आपण राजकारण म्हणू शकतो. परंतु प्रत्येकजण आपापल्या मानसिकतेप्रमाणे त्याची व्याख्या करत असतो. मला वाटतं की भाऊंनी माणसाच्या कल्याणाचा जो मार्ग आहे तो राजकारण म्हणून त्यांनी तो निवडला आणि खूप लढे त्यांनी दिले तरुण वयामध्ये. एक अत्यंत, कारण कम्युनिस्ट आणि कॉम्रेड म्हणले की अत्यंत तडफदार, म्हणजे त्याला काही कशालाही घाबरायचं नाही, कशालाही भ्यायचं नाही. अतिशय निर्भीड आणि निडरपणाने ते कुठल्याही चळवळीमध्ये त्या ठिकाणी भाग घ्यायचे. आणि मग पुढच्या काळामध्ये ती वाटचाल चालू असताना त्यांनी जे काय आदरणीय दादांनी त्यांना सल्ला दिला, शेवटी आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजासाठी आपण, तसं आत्ताच लामटे साहेबांनी सांगितलं की आपण प्रगती खूप करतो परंतु सामान्य माणसाची, कारण शिक्षणातूनच जग बदलत असतं, शिक्षणातूनच व्यक्ती बदलतो. आणि म्हणून भाऊंनी शिक्षणाचं आणि सहकार ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून भाऊंनी जे काम सहकारातही केलं आहे, जे शिक्षणातही केलं, ते निश्चितपणाने अत्यंत स्पृहणीय आहे, अत्यंत चांगलं आहे. सहकारामध्ये आपण बघतो की मी पाहिलं त्यांच्या पतसंस्था आहेत, अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय उत्तम रीतीने भाऊंनी त्या ठिकाणी चालवलेल्या आहेत. कुठेही शिस्तीची तडजोड नाही, जे आदरणीय दादांचं वैशिष्ट्य होतं. संस्था पहिली, म्हणजे संस्थेच्या पुढं कोणीच महत्त्वाचं नाही. ते नातं गोतं असो, कार्यकर्ता असो, त्याला काहीच त्यांना त्याच्याशी कर्तव्य नव्हतं. जो शिस्तीत वागेल तोच खरा कार्यकर्ता आणि त्यालाच तिथे स्थान असायचं. आणि तीच तत्त्व आदरणीय भाऊंनीसुद्धा त्या ठिकाणी अंमलात आणली. आणि आज आपण बघतो की त्यांच्या सहकारी संस्था ज्या पद्धतीने चालल्या त्या निश्चितपणाने एक वेगळ्या अभिनव पद्धतीने असं म्हटलं तर चालेल. शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा पहा की अकोला तालुक्याला त्यांनी खरोखर म्हणजे इथे ज्या शैक्षणिक संस्थांची गरज होती त्या शैक्षणिक संस्था इथे निर्माण केल्या. महाविद्यालय आणि हे होतेच इथे, परंतु इंग्रजी माध्यमाची शाळा असतील, MBA असेल, फार्मसी असतील, अशा अनेक कोर्सेस त्या ठिकाणी सुरू केले. आणि आपल्या इथल्या सर्व विद्यार्थ्यांना ही शिक्षणाची एक चांगली संस्था, कारण दूर जाणं, शिक्षण घेणं हे बऱ्याच वेळेस अवघड असतं. त्यामुळे विशेषतः मुलींच्या शिक्षणात अनेक त्या ठिकाणी अडचणी येतात. आणि म्हणून भाऊंनी खूप चांगल्या पद्धतीने या संस्था निर्माण केल्या. भाऊंचं मी पाहिलं की ते अभ्यासू आहे, ते कुठलीही गोष्ट करताना खूप बारीक अभ्यास करतात. आणि म्हणून त्यांनी या शिक्षण व्यवस्थेचा बारीक अभ्यास केला, त्यासाठी विदेशात गेले. जे उत्तम असेल, जे चांगलं असेल ते आपल्याला कसं अभिनवामध्ये आणता येईल याच्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपले जे सहकारी आहेत त्यांचे गुण हेरून त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यातलं जास्तीत जास्त उत्तम कर्तव्य त्यांना तिथे बजावण्यासाठी सुसंधी निर्माण करून देणं. आणि म्हणून असे खूप चांगले आपल्या सर्वांसारखे चांगले सहकारी त्यांनी निर्माण केले. आणि त्यामुळेच जी काय अभिनवची या ठिकाणी दमदार आणि वाटचाल चालू आहे ती या ठिकाणी चालू आहे. तर असं एकंदरीत भाऊंचं व्यक्तिमत्व आपण पाहतो की समाजामध्ये पूर्ण मिसळून गेले आणि खूप कष्ट घेत असतात भाऊ. सतत कुठलाही कार्यक्रम असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांचं जाणं असतं, प्रत्येकाच्या सुखदुःखात ते जातात. भाऊंचं वक्तव्य, त्यांचं वक्तृत्व हा सुद्धा एक अत्यंत म्हणजे खूप अभ्यासू असं त्यांचं वक्तृत्व असतं. यशवंतराव चव्हाण साहेबांवर जेव्हा इंदिरा गांधींवर नाही का भाऊ, यशवंतराव चव्हाण साहेबांचं त्यावेळेस आमची चालली चर्चा, तर सगळे म्हणाले आपल्याजवळ इतके उत्तम वक्ते, मग भाऊ आले आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांवर जे म्हणजे मी अनेक भाषणं ऐकली होती, परंतु चव्हाण साहेबांच्या सर्व राजकारणाचा जो काही मूळ हेतू किंवा आत्मा होता तो इथल्या बहुजनांचं कशी आपल्याला उन्नती करता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी आखलेल्या वेगवेगळ्या योजना याचं भाऊनी इतकं सुंदर विवेचन केलं होतं. मी तरी कारण खूप चव्हाण साहेबांबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं, परंतु त्या सर्वांचं अतिशय उत्तम पद्धतीने सादरीकरण आदरणीय भाऊंनी केलं होतं. तेव्हा असं एक आपल्यातलं एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्या समाजकारणात काम करतायत,
राजकारणातही ते काम करतायत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सहकार असेल, जिल्हा परिषद असेल, सहकार असेल, कारखाने असतील, सहकार मंत्री भाऊसाहेब थोरातांच्या बरोबरीने त्यांनी तिथे संचालक म्हणून काम केलं. बाळासाहेब थोरातांच्या बरोबरीने तिथं काम केलं आणि त्यांच्याविषयी एक अपार आदर हा सर्वांच्या मनामध्ये आहे. तसं एक आपल्या सर्वांना हवावं असं वाटणारं व्यक्तिमत्व आज तुम्ही सर्वांनी तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की खऱ्या अर्थाने अमृत महोत्सवी कार्यक्रमाची तुम्ही या निमित्ताने सुरुवात केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि तोच आता आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढं न्यायचा आहे. तेव्हा लहामटे साहेब म्हणाले की थोड्या इथे सुरुवात आहे. आता जेव्हा तो कार्यक्रम होईल ते त्याचा शिरोच्च म्हणजे शिखरावर जाणारा तो कार्यक्रम असेल आणि तो आपण सगळेजण मिळून अत्यंत आनंदाने आणि उत्तम रीतीने त्या ठिकाणी करूया. इथे आदरणीय ताई आहेत. आता ताईंचं सुद्धा साहेबांनी पण सांगितलं, भाऊंनी पण सांगितलं की माझ्या जीवनामध्ये त्यांनी तर सती सावित्रीचं त्या ठिकाणी वर्णन केलं. हे खरं असतं मित्रांनो. आपल्या सगळ्या वाटचालीमध्ये म्हणजे आपल्या भारतीय स्त्री जे त्याग करते आणि स्वतःची कीर्ती, स्वतःचं सन्मान असं काही वेगळं मानत नाही. आपल्या पतीचा होणारा सन्मान, आपल्या पतीची होणारं सर्व बहुमान हा आपलाच बहुमान आहे असं इतकं एक म्हणतो ना आपण खुलं मन हे एक क्वचितच कुणाचं असतं. तेव्हा ताईंनी एक अतिशय भक्कम साथ भाऊंना या ठिकाणी दिलेली आहे. त्यांच्याही विषयी मी या ठिकाणी आदर व्यक्त करतो. विक्रमजी त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत आणि आता दिग्विजय तो पण त्या ठिकाणी आता तयार होतो आहे. त्याला छान वाटलं तर तबला सुंदर वाजवत होता. तर असं एक सुंदर आनंदी असं परिवार भाऊंचा आहे. त्या परिवाराच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मित्रांचा, नातेवाईकांचा असा जो कार्यकर्त्यांचा मोठा परिवार त्यांनी निर्माण केला तो सुद्धा भाऊंनी आपल्या प्रेमातून निर्माण केला आहे. तर मी आदरणीय भाऊंना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळेजण मिळून अमृत महोत्सव अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी साजरा करूया अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.